बऱ्याच वेळा आपण बघतो की जी सध्याची युवा पिढी आहे, तरुण पिढी आहे, मोबाईल आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षित झालेले आपण बघतो। त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला बघतो की मनाची अशांतता किंवा जास्त टेन्शन, त्यामुळे माणूस सुसाईड करताना आपण बघतो की आपल्या वयाची पोरं, लहान लहान मुलं काही लहान शिल्लक कारणास्तव सुसाईड करतात। तर आपल्याला आपण सनातन धर्माचे असल्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जे आपले वैदिक ग्रंथ आहेत, श्रीमद भागवतम, उपदेशामृत, ईशोपनिषद, भक्ती रसामृत सिंधू आणि गोवर्धन इको विलेज मिनी वृंदावन हा वाडा तालुक्यातील गालतेरे या गावामध्ये स्थित आहे। तर मी आपणा सर्वांस विनंती करतो की भिवंडी, वसई, विरार आणि संपूर्ण शहापूर वगैरे झाला हा नंद्या महाराजांचा गोठा, जिथे आपण बघतो की गर्गमुनी भगवान श्रीकृष्णांचा नामकरण विधी करतात, म्हणजे कंसाचा एवढा। सो हाय मित्रांनो, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। कशात मित्रांनो, नक्कीच तुम्ही खूप बरे असाल। तर मित्रांनो, आज आलोय आपण गोवर्धन इको विलेजला। हा मित्रांनो, इथून वाडा तालुक्यामध्ये गालतारा गाव म्हणून आहे। पूर्ण परिसर एकदम सुंदर असा आहे। आपण आता जाऊया आतमध्ये, खूप गरमी आहे मित्रांनो। चला आता आपण आतमध्ये दाखवतो, जे जे तुम्हाला दाखवण्याचा पॉसिबल होईल तुम्हाला दाखवीन। व्हिडिओ पूर्ण बघत राहा। नवीन असाल तर लाल कलरचा खाली बटन आहे, तो पण दाबा, लाईक करा, शेअर करा। तर चला मित्रांनो आतमध्ये। मित्रांनो, इथं राहण्याची व्यवस्था आहे वाटते। मित्रांनो, मंदिराचं काम चालू आहे आता, आपण आतमध्ये जाऊ। तर मित्रांनो, आज रामनवमी पण आहे। तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। हरे कृष्णा। हरे कृष्णा। कधी आलं? आता झालं जेवण नाही केला। मित्रांनो, आपला भाऊ आहे, आपल्या गावाच्या इथंच राहतो, म्हणजे आपल्या बालपणीपासून आपला मित्र आहे। तर आपला हा मॅप आहे पूर्ण, तर ते माहिती देतील आपल्या या मॅपची। बऱ्याच वेळेला काय होतो की आपल्या इकडचे जे भागातले जे लोक आहेत ते आर्थिकदृष्ट्या तेवढे सक्षम नाही, त्यामुळे आपल्या इकडचे लोक वृंदावनला जाणे कधी कधी पॉसिबल होत नाही। म्हणजे आपण त्या मनामध्ये राहतो फक्त मला वृंदावनला जायचं, मथुरेला जायचं, तर मग ते आपल्या इकडच्या सर्व ग्रामीण भागातील लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी इस्कॉनने गोवर्धन इको विलेज वाडा इथे हा टोटल 150 एकरमध्ये फार्म हाऊस आहे। त्याच्यामध्ये एक लहान भागामध्ये मिनी वृंदावन, म्हणजे आपण इथे राहून संपूर्ण वृंदावनाचा अनुभव करू शकतो। आपण इकडे बघतो की हे जे आपले 2 मंदिर आहे, जो आपण मथुरेचं प्रमुख मंदिर भूतेश्वर महादेव आणि कृष्ण जन्मभूमी हा मथुराहून आपण इकडनं ब्रिज यमुना नदी इकडे बनवून आपण प्रथमपणे मग ब्रिज ओलांडून इकडे गोकुल चालू होतो। गोकुल, वृंदावन, बरसाना आणि वृंदावनचे जे 12 वन आहेत प्रमुख, संपूर्ण 12चे 12 वन इथे तयार करण्यात आले आहेत। गोवर्धन, यमुना मैया, राधाकुंड, श्यामकुंड आणि त्याचप्रमाणे इथे जे येतात संपूर्ण, म्हणजे तुम्ही जर कधीही आले तर इथे दिवसातून 4 वेळा टूर गाईड असतात, म्हणजे एक 10:30 वाजता, एक 12:30 वाजता, एक 2:30 वाजता आणि एक 4:30 वाजता। ते आमचे टूर गाईड तुमच्या सोबत येऊन सर्व तुम्हाला वृंदावनाची माहिती देतील आणि जेवढे भगवंतांनी लीला केलेल्या आहेत त्या सर्व लीला आपल्याला एक डायग्रामाच्या स्वरूपात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघता येऊ शकतात। आणि त्याचप्रमाणे आम्ही इकडे प्रत्येक डायग्रामाच्या ठिकाणी एक पाटी लावण्यात आली, म्हणजे तिकडे तुम्ही म्हणजे त्यावेळी अतिरिक्त पण तुम्ही कधी आले, तुम्ही वृंदावनाची परिक्रमा मार्ग, आता तुम्ही इकडे बघता की परिक्रमा मार्ग संपूर्ण जो वृंदावन आहे त्याची परिक्रमा मार्ग आहे, तुम्ही परिक्रमा मार्ग पण फॉलो केला, मॅपचा फोटो काढला तरी तुम्ही संपूर्ण वृंदावन बघू शकता। का तर आम्ही ते प्रत्येक ठिकाणी पाट्या लावले, त्या सर्व माहिती हिंदी आणि इंग्लिश, आणि प्रत्येक ठिकाणी QR कोड आहे, म्हणजे तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला टोटल 4 भाषेमध्ये ते माहिती पण मिळेल। अशा प्रकारे तुम्ही कधीही तुमच्या परिवारासोबत इथे येऊ शकता आणि संपूर्ण या वृंदावनाचा आनंद घेऊ शकता। गोवर्धन इको विलेज मिनी वृंदावन हा वाडा तालुक्यातील गालतेरे या गावामध्ये स्थित आहे। तर मी आपणा सर्वांस विनंती करतो की भिवंडी, वसई, विरार आणि संपूर्ण शहापूर वगैरे झाला संपूर्ण आजूबाजूचा परिसर, म्हणजे आपण
डायरेक्ट वृंदावनला तर कधी आर्थिक कारणास्तव जाऊ शकत नाही, परंतु सर्व इथे येऊन वृंदावनाचा अनुभव घेऊ शकतात. तर तुम्ही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार नक्की इकडे वारंवार येत जावं अशी मी आपल्याला विनंती करतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की जी सध्याची युवा पिढी आहे, तरुण पिढी मोबाईल आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षित झालेले आपण बघतो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला बघतो की मनाची अशांतता किंवा जास्त टेन्शन, त्यामुळे माणूस सुसाईड करताना आपण बघतो की आपल्या वयाची पोरं लहान मुलं काही लहान शिल्लक कारणास्तव सुसाईड करतात. तर आपल्याला आपण सनातन धर्माचे असल्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जे आपले वैदिक ग्रंथ आहेत, श्रीमद भागवतम, उपदेशामृत, ईशोपनिषद, भक्ती रसामृत सिंधू आणि आपला जो महत्त्वाचा ग्रंथ मानला तो भगवद्गीता. जर तुम्ही सर्वांनी जर भगवद्गीता जीवनामध्ये एकदा तरी वाचली तर आपल्या जीवनातले जेवढे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर देण्याची क्षमता फक्त भगवद्गीतेमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर आम्ही असेच जे इकडे डेली कमीत कमी संडे सॅटर्डेला इथे 14,000 ते 15,000 लोक व्हिजिट करतात आणि नॉर्मली 1,500 ते 4,000 पर्यंत लोक व्हिजिट करतात. तर आम्ही सर्व जे आपल्यासारखे युवक पोर आहेत त्यांना विनंती करतो की लहान मुलांसाठी भगवद्गीतेचा कोर्स आहे, जनरल आणि गर्ल्स बॉईजसाठी असं दोन्ही भगवद्गीतेचा कोर्स आहे. त्यामध्ये आम्ही काय करतो की दर रविवारी ऑनलाईन एक भगवद्गीतेचा कोर्स असतो आणि आमच्या इकडचे एक प्रभूजी भगवद्गीतेबद्दल आणि जे आपले काही प्रश्न असतील त्याबद्दल ऑनलाईन झूम मीटिंगवरती एक सेशन असतो. तर तुम्ही हे कोर्स स्कॅन करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला सर्व अपडेट त्यावरती मिळून जाईल. आणि मित्रांनो पूर्णपणे फ्री आहे, नक्की या स्कॅनरवर तुम्ही जा आणि याचा दादा पूर्ण या गोवर्धनची माहिती देणार आहे पूर्णपणे. आता बघू आपण इथं आलोय, आता त्याची माहिती घेऊ आपण. हरे कृष्णा, राधे राधे. हा आपण जो बघतो श्रीकांतो रावल म्हणजे श्रीमती राधाराणी यांचा प्रकटस्थान, म्हणजे वृंदावनमध्ये जसं आपण एंट्री करू तिकडे आपण बघतो की राधाराणीचा प्रकटस्थान, नशेबानू, कीर्तिदा माता, नंद महाराज, यशोदा माता. कीर्तिदा माता राधाराणीला घेऊन आणि यशोदा माता श्रीकृष्णांना घेऊन इकडे आपण विराजमान बघतोय. जेव्हा राधाराणीचा जन्म होतो तर राधाराणी एक आठवडा डोळे उघडत नाही, कारण की तिची मनापासून इच्छा असते की मी या पृथ्वी तलावरती पहिला ज्या व्यक्तीला बघेन ते भगवान श्रीकृष्ण असतील. जोपर्यंत कृष्ण राधाराणीला स्पर्श करत नाही तोपर्यंत राधाराणी आपले डोळे उघडत नाही. तर तो सीन आपण इकडे बघू शकतो. तर मित्रांनो आपण तिथली माहिती घेऊन दुसरीकडे चाललोय. पूर्ण व्हिडिओ बघत राहा, कारण की हे खास करून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मी आज रामनवमीच्या निमित्ताने. आता आपण इकडनं परिक्रमा प्रारंभ करत आहोत वृंदावनमध्ये. श्री श्री वृंदावन धाम की जय. हा पहिलाच ठिकाण श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा, कारागृहामध्ये श्रीकृष्णांचा जन्म होतो ते कारागृह. तिकडे तुम्ही बघू शकता पाठीमध्ये. इथे तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि हा QR कोड तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती असे 4 लँग्वेजमध्ये संपूर्ण कृष्ण जन्माबद्दल माहिती येऊन जाईल. मथुरेमधील भूतेश्वर महादेव आपण बघतो की संपूर्ण वृंदावनाचे जे धामरक्षक आहेत ते स्वतः शिवजी आहेत. म्हणजे इकडे आपण बघतोय भूतेश्वर महादेव, असे 4ही दिशेला 4 शिवजींचे मंदिर आहेत वृंदावनमध्ये. तर ते भूतेश्वर महादेव जे मथुरेमध्ये आहेत, भूतेश्वर महादेव, गोपेश्वर महादेव, चक्लेश्वर महादेव आणि एक कामेश्वर महादेव असे 4 शिवजी संपूर्ण धामरक्षक म्हणून वृंदावनचं देखभाल पाहत असतात. मित्रांनो खूप सुंदर अशी जागा आहे, तुम्ही नक्की भेट द्या. इथे येऊन माझं मन प्रसन्न झालेलं आहे. जे चालू शकत नाही त्यांच्यासाठी आमच्याकडे व्हीलचेअरची व्यवस्था आहे आणि दर संडेला एक इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था मेन रस्त्याने त्यांना फक्त 15 मिनिटाची टूर देण्यात येते. आणि नॉर्मल डेजला प्रत्येकासाठी जे चालू शकत नाही अपंग अशांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था किंवा गोपाल वसुदेव महाराज श्रीकृष्णांना यमुना नदी पार करून घेऊन जातात आणि अनंत क्षेत्र धरतात त्यावरती आणि संपूर्ण यमुना नदी पार करून ती संपूर्ण लीला तुम्ही असू शकता.
बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी जागा आहे. कृत्रिमपणे यमुना नदी तयार करण्यात आली आहे. यमुना नदी एकदम उभे अशी यमुना नदी उभी केलेली इथं. ब्रह्मांड घाट, केशी घाट असे 2 घाट पण तयार करण्यात आले. मासे बघा मित्रांनो. ब्रह्मांड घाट जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा लहान होते तेव्हा ते खेळत असताना भगवान श्रीकृष्ण माती खातात आणि बलराम येऊन यशोदा मातेला सांगतात की मैया कानाने मिठी खाई. तर भगवंत सांगतात की नाही मी माती नाही खाल्ली. परंतु यशोदा मातेला चिंता असते भगवंतांची, वात्सल्य प्रेम भगवंतांप्रती. म्हणून जेव्हा यशोदा माता भगवंतांचा मुख ओपन करते, उघडते, तर बघते ते संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन भगवंत यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये देतात. परंतु एक आईच्या नात्याने वात्सल्य प्रेम असतो म्हणून यशोदा माता ते काय एवढ्या सिरियसपणे घेत नाही. पण यशोदा माता तेव्हा मुख्य देऊन पडतो. तर हा ब्रह्मांड घाट हा ठिकाण इकडे आपण बघू शकतो. श्रीकृष्ण रासलीला, भगवानाची रासलीला. आणि पुढे आपण बघतो तो केशी घाट, जिथे केशी असुराचा भगवंत वध करतात तो केशी घाट. आणि दररोज इथे यमुना आरती होते. रोज संध्याकाळी 6:20 यमुना आरती होते. गोचारण लीला, भगवंत आपल्या बाळाचं आणि लहान लहान वासरी घेऊन भगवंत सुरुवातीला जायचं. हा गोचारण लीला. तर मित्रांनो खूप सुंदर अशी जागा आहे, तुम्ही नक्की या. खूप फिरण्यासारखं आहे. आपण दाखवतो त्याला. नंद महाराजांचा भवन, जिथे कृष्णांचं संपूर्ण बालपण गेलं, तो नंद भवन. म्हणजे आपण बघतो की जी योगमाया दुर्गा माता आपण बोलतोय, जी योगमाया भगवंतांची बहीण कृष्णांची, ती वसुदेव महाराज तिला जी मुलगी असतात तिला उचलून कारागृहामध्ये येतात आणि कृष्णांना यशोदा मातेजवळ ठेवतात. आणि तीच मुलगी नंतर याला सांगते कंसाला की तुझा वध करणारा काल तर कधीच जन्माला आला आहे, तू मला नाही मारू शकत. आणि ती योगमाया तीच म्हणजे आपण दुर्गा माता जी आपण बघितलं की श्रीकृष्णांचा जन्म झाला, त्यानंतर यशोदा भवन, नंद भवन हा वृंदावनमधील भगवान वसुदेव महाराजांचा हा नंद महाराजांचा गोठा, जिथे आपण बघतो की गर्गमुनी भगवान श्रीकृष्णांचा नामकरण विधी करतात. म्हणजे कंसाचा एवढा दहशत होती आणि त्यांनी वेगवेगळ्या राक्षसांना पाठवलं का, तेव्हा नंद महाराज विचारात पडतात की आपण भगवंताचं नामकरण विधी पण गुप्तपणे केला पाहिजे. म्हणून ते भगवंताचं नाव एका गोशालेमध्ये ठेवलं जातं. म्हणून आपण भगवंतांना बघतो की गोपाल भगवंतांचं नाव आहे. आणि गोपाल, गोविंद आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ असा होतो की जो सर्वांना आकर्षित करतो तो कृष्ण. मग बघ आपण कधीही बघतो जी कृष्णाची मूर्ती असून दे किंवा कृष्णाचा फोटो असून दे, आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, जे आकर्षित होतो. आपल्याला वाटतं की यांचं आणि माझं काहीतरी एक नातं आहे, ते कृष्ण सर्व आकर्षकाचे कृष्णावत. जी भगवंतांना पहिली मारण्यासाठी राक्षसने होते पुतना एका स्वर्गीय अप्सरासारखा रूप घेऊन येते. भगवंतांना देवकीमध्ये सांगते की मी आशीर्वाद देण्यासाठी आले. तर नंतर जेव्हा ती तिचा 11 रूप धारण करते आणि कृष्णाने घेऊन पळत सुटते, तेव्हा भगवंत तिचं जे तिने कालकूट नावाचा विष लावलेला असतो तो विष सुद्धा ग्रहण करतात. विष ग्रहण करतात, तिचं दूध ग्रहण करतात, त्यानंतर तिचा प्राणी भगवंत ग्रहण करतात. परंतु भगवंत एवढे कृपालू असतात की तिचा उद्देश मारणे असून दे, परंतु तिने भगवंतांना स्तनपान करण्याचा, दूध पाजण्याचा प्रयत्न केला. म्हणून भगवंत तिला आपल्या शाश्वतधामामध्ये मातेचं स्वरूप देतात. पुतनाला तृणावत हा भवंडरच्या रूपामध्ये येतो आणि तो वळते भगवंतांना घेऊन जातो अवकाशामध्ये. तर भगवंत इथे आपला विस्तार नाही करत, भगवंत आपला त्याच्या
तो तृणावत भगवंतांना वरती भवंडरच्या रूपात असतो, तो खांद्यावर घेतो आणि भगवंतांना मारण्याचा प्रयत्न करतो. भगवंत फक्त आपल्या शक्तीने आपलं वजन वाढवतात आणि भगवंत मुष्टी प्रहार करतात तृणावर करतो. त्याचा उदाहरण म्हणजे पहिलाच भगवंतांचा बड्डे असतो, वाढदिवस. तर गडबडीमध्ये यशोदा माता कृष्णांना एका बैलगाडीच्या खाली ठेवते, परंतु त्या बैलगाडीच्या रूपामध्ये एक राक्षसच असतो. तर भगवंतांना हे लक्षात येतो, तेव्हा भगवंत आपल्या डाव्या पायाचा अंगठा जोरात त्या बैलगाडीवरती मारतात. तेव्हा बैलगाडी वरती जाते आकाशामध्ये आणि खाली येऊन जोरात पडते. तेव्हा समजतं की एक राक्षसाने भगवंतांना कृष्णांना मारण्याचा प्रयत्न केला होता, तो शकटासूर. तर मित्रांनो, तुम्ही त्या गडबडीच्या दुनियेमध्येच आहे आजूबाजूला. तुम्ही या दुनियेमध्ये या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही या एकदा येऊन बघा. खूप खूप सुंदर असा पूर्ण इको विलेज आहे. प्रलंबासूर आणि त्याचा उद्धार करतात बलरामजी. म्हणजे जेव्हा कृष्ण आणि बलराम यांच्या वेगवेगळ्या क्रीडा व्हायच्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भगवंत वृंदावनमध्ये खेळायचे लहान असताना. तर जी कृष्णाची टीम आहे ती नेहमी हारायची आणि बलरामाची टीम नेहमी जिंकायची. तर तशाच ठरल्याप्रमाणे जी टीम जिंकेल, जी हारलेली टीम त्यांना खांद्यावरती घेऊन म्हणजे तेव्हा कृष्णाच्या टीममध्ये एक प्रलंबासूर नावाचा राक्षस येतो. तो लहान गोपबाल्याच्या रूपामध्ये येतो. मग आता ठरल्याप्रमाणे तो हारलेली टीम असते कृष्णांची. तर मग जो प्रलंबासूर एका गोपबाल्याच्या रूपामध्ये आलेला असतो, तो बलरामजींना खांद्यावरती घेतो आणि तो मोठ्या जंगलाच्या दिशेने पळत सुटतो आणि नंतर तो आपला 11 विकार रूप धारण करतो. तेव्हा बलरामजींच्या लक्षात येतो की हा तर एक राक्षस आहे. तेव्हा बलरामजी आपल्या मुष्टी प्रहाराने त्याचा उद्धार करतात. बलरामजी आणि प्रलंबासूर. आपण कृष्ण लीलेमध्ये बघतो की भगवंत सगळ्या राक्षसांचा उद्धार करतात, म्हणजे त्यांचा वध करतात. परंतु कालिया हा एकच असा असतो की भगवंत त्याचा वध नाही करत. त्याचा संपूर्ण जो कालिया दहन म्हणजे त्याचा संपूर्ण अहंकार, त्याचा क्रोध सगळा भगवंत दहन करून टाकतात आणि नंतर भगवंत आपल्या चरणाचा टप्पा त्याच्या मस्तकावरती ठेवून देतात आणि त्याला जीवनदान देतात. का तर त्याच्या ज्या पत्नी असतात त्या भगवंताच्या शुद्ध भक्त असतात. कालियाच्या पत्नी भगवंतांना प्रार्थना करतात की भगवंता कृष्णा तुम्ही माझ्या पतीला सोडा. म्हणून आपण बघू शकतो की पतिव्रता पत्नीमध्ये किती शक्ती असते की ती आपल्या पतीचा जीवनही वाचू शकते. करतो तेव्हा राधा वृंदावन बिहारी मंदिरच्या पलीकडे एक मंदिर बांधतो, मोठा मदन मोहन मंदिर. तो हा वृंदावनमध्ये इथे लहान स्वरूपात एक बांधलेला मंदिर, हा मदन मोहन मंदिर. 11व्या शतकामध्ये जेव्हा मोहम्मद गजनीने संपूर्ण भारतावरती आक्रमण केलं तेव्हा तो 100 उंट घेऊन आला होता. तेवढे संपूर्ण उंटांवरती तो वृंदावनमध्ये संपत्ती घेऊन जातो, म्हणजे एवढा संपूर्ण तो हिरे ज्वेलरी संपत्ती सगळं घेऊन जातो. तर हा जो मंदिर आहे आपण बघतो वृंदावनचा, त्याच्यावरती टोटल 16 फूट सोन्याचा कलश होता मंदिरावरती. तर जेव्हा संपूर्ण मुघलांनी तो लुटून नेला मंदिर. परंतु आपण जेव्हा गोवर्धन इको विलेज इथे येतो आणि जेव्हा त्या मंदिराचं दर्शन घेतो तिथे संपूर्ण तो कलश लावण्यात आले. आणि त्याचप्रमाणे मुघलांच्या अंमलामुळे संपूर्ण जे वृंदावनातले जे प्रमुख 6 मंदिर आहेत तिथल्या ज्या प्रमुख भगवंतांचे विग्रह होते ते संपूर्ण जयपूरला हलवण्यात आले. परंतु आपल्या इथे जे करवली, जयपूरमधील करवली इथे जे राधा मदन म्हणून विग्रह आहेत भगवंतांचे, ते IGTs तसे तसे आपल्या इथे स्थापन करण्यात आले. म्हणून जो 500 वर्ष आधी जो वृंदावनाचा जो दृश्य होता की मदन मोहन मंदिरामध्ये जे भगवंत विराजमान जसे दिसायचे सेम तसं तुम्ही दर्शन इथे गोवर्धन इको विलेजमध्ये घेऊ शकता. हे सेवा चालू आहे ना जयपूरला. वृंदावनमध्ये दुसरा विग्रह तयार केला. मग श्री राधा मदन राधा रमण बद्दल तर तुम्हाला थोडं माहीत असेल की जे राधा रमण जे चिन्नी हातोड्याने विग्रह न घडवता शालिग्राममधून साक्षात प्रकट झालेले विग्रह.
मित्रांनो इथं गोवर्धन पर्वताचं काम चालू आहे. आधी ते होता पण तो लहान स्वरूपात झाला. असं इथले जे कमिटी त्यांना असं वाटलं की लहान आहे, तर अजून मोठं करत घेतलं गोवर्धन पर्वत. आपण इकडे बघू शकता. आणि आपल्याकडे जे वृंदावनमधून आलेले गोवर्धन शिल आहे. तुम्ही आता इकडे काम चालू आहे त्यामुळे राधा मदन मोहन मंदिरात ठेवण्यात आलं आहे. तुम्ही जेव्हा मदन मोहन मंदिरामध्ये जेव्हा दर्शन घ्याल किंवा जर तुम्ही इकडे वृंदावनमध्ये आले पुढच्या 20 तारखेनंतर, तर तिकडे गोवर्धनाचं मंदिर आहे, तिकडे तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. कारण की ते साक्षात जे भगवंत सांगतात की मी आणि गोवर्धनाचे प्रत्येक दगड अभिन्न आहे. म्हणजे जी गोवर्धनाची दगड असते तिला आकार द्यायची गरज नसते, ते साक्षात भगवंत असतात. म्हणून जी गोवर्धनाची शिला आपल्याकडे विराजमान आहे, तर तुम्ही सर्वजण येऊन इकडे गोवर्धनाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. आपण बघितलं की जेव्हा मुघलांनी आक्रमण केला संपूर्ण भारतावरती, तेव्हा वृंदावनाचा 11व्या शतकामध्ये नाश करण्यात आला. तर 11व्या शतकापासून तर 15व्या शतकापर्यंत आपल्या लोकांना माहीत नव्हतं की नक्की वृंदावनाची एक्झॅक्ट जागा कुठली. जे लोक वृंदावनला जाणे पण विसरले होते, तेव्हा जेव्हा श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचे एकत्रित रूप कलियुगातले चैतन्य महाप्रभू यांचा अवतार होतो बंगालमध्ये. तर चैतन्य महाप्रभू हे आपल्या सर्व जे प्रमुख 6 शिष्य असतात त्यांना आदेश देतात की तुम्ही जा आणि संपूर्ण वृंदावनाचा शोध करा. ते षट गोस्वामी म्हणजे रूप गोस्वामी, जीव गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि स्वरूप गोस्वामी असे जे 6 गोस्वामी असतात ते जातात आणि संपूर्ण वृंदावनाचा खोज करतात. तसेच जर आता तुम्ही इकडे गोवर्धन इको विलेजमध्ये आले, जे प्रमुख 6 मंदिर इथे तयार करण्यात आले, ते वृंदावनाचे जे प्रमुख 6 मंदिर आहेत इथे लहान स्वरूपात तयार करण्यात आले. हरे कृष्ण. हे जे प्रमुख आचार्य त्यांच्या समाधी. खरं सांगू तर आपण काही वेगळ्याच दुनियामध्ये जगतोय, पण तुम्हाला आनंद सुख इथे येऊन बघा मित्रांनो, खूप अलग दुनिया आहे. नक्की तुम्ही एकदा भेट द्या या जागेला. जास्त लांब नाही, आपल्या वाडा तालुक्यामध्येच आहे. आम्ही इकडे काय करतो की जे वृंदावनमध्ये लोक येतात पूर्ण व्हिजिट द्यायला, तर आम्ही प्रत्येकाला इकडे बसून माइंड रिलॅक्ससाठी मंत्र मेडिटेशन म्हणून 5 मिनटं जप करायला लागतो. एक माळ जप करायला 5 ते 7 मिनटं लागतात. संपूर्ण जो कलियुगामध्ये महामंत्र सांगण्यात आले, म्हणजे आपण सगळ्या आरत्या बोलल्यानंतर जो मंत्र बोलतो असला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जे भगवंत सांगतात हरे नाम एव केवलम कलो नास्तेव गतिरन्यथा. म्हणजे कलियुगामध्ये जे आपण यज्ञ व्यवस्थितपणे करू शकत नाही, आपण भगवंताची सेवा व्यवस्थितपणे करू शकत नाही. कलियुगामध्ये आपण स्वतःला जर तारायचे असेल तर आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो, फक्त हरीचं नाव आणि फक्त हरीचं नाव घेऊ शकतो. म्हणून आपण बघितलं की हरे नाम एव केवलम कलो नास्तेव गतिरन्यथा. म्हणजे जर आपल्या स्वतःची गती थांबवायची असेल तर फक्त हरीचं नाम म्हणून जप करणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या मनावरती आपण ताबा मिळवू शकतो. म्हणजे आपण वेगवेगळे सायंटिस्ट सगळ्या गोष्टींवरती ताबा मिळवण्याच्या धडपडीमध्ये आपण सगळे व्यस्त असतो, परंतु आपण कधी विचार करत नाही की मी माझ्या मनावरती कसा ताबा मिळवू शकतो. जेव्हा आपण मनावरती ताबा मिळवू शकतो तेव्हा आपण क्रोधावरती ताबा मिळवू शकतो. म्हणून भगवंत सांगतात की क्रोधात भवती समोहम. म्हणजे जेव्हा क्रोध निर्माण होतो तेव्हा आपण समोह म्हणजे आपण संशय घ्यायला चालू करतो. समोह स्मृती विभ्रम. जेव्हा समोह म्हणजे आपण एकमेकावर डाऊट घ्यायला लागतो तेव्हा स्मृती विभ्रम म्हणजे जी आपण लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण बोलतो की एवढा अभ्यास करतो तरी याच्या लक्षात होत नाही का, तर तो एक तर कुठेतरी डाऊट घेत असतो किंवा त्याला राग येत असतो, त्यामुळे त्याची विसरण्याची क्षमता वाढत जाते. समोह स्मृती वंशात बुद्धिनाशो. जेव्हा स्मृती म्हणजे आपली लक्षात ठेवण्याची क्षमताचा जेव्हा नाश होतो तेव्हा बुद्धीचा नाश व्हायला सुरुवात होते. आणि बुद्धिनाशो प्रणक्षती. जेव्हा बुद्धीचा नाश होतो तेव्हा त्या माणसाचं संपूर्ण आपण बोलतो ना याची विल्हेवाट लागली
असं त्याचे संपूर्ण लाईफची विल्हेवाट व्हायला लागून. मग याचं कारण काय मेन का क्रोध. आपण काय बघितलं, क्रोधात भोवती समोम समोम स्मृती विभ्रम स्मृतिवंशात बुद्धीनाशो बुद्धीनाशो प्रणच्छते. म्हणून जर आपल्याला स्वतःवरती क्रोध कधी येणार नाही आपल्याला, जेव्हा आपण स्वतःवरती नियंत्रण ठेवू. जर स्वतःवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला मन एकाग्र करायला लागेल. म्हणून मन एकाग्र करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे जप करणे. और आप लोग चाहें तो भगवत गीता का ऑनलाइन क्लास भी ज्वाइन कर सकते हैं, करना चाहें तो. इसमें सैटरडे संडे को आधे घंटे का सेशन होता है और जो भी भगवत गीता में पढ़ाया जाता है उसका हर एक श्लोक आप लोगों को बताया जाता है सेशन में. तो आप लोग, अगर आपके पास टाइम नहीं होता भगवत गीता पढ़ने का, तो आप लोग सेशन अटेंड करके देखिए और उसमें आपको मतलब भी बताएंगे श्लोका का और उसको कैसे लाइफ में अप्लाई करते हैं वो भी बताएंगे. तो आप लोग ज़रूर एक बार भगवत गीता का. आपले हे प्रभूजी हरियाणावरून आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे गोवर्धन इको विलेजमध्ये ज्यांना 1 आठवडा 2 आठवडे किंवा 1 महिना व्हॉलेंटियर म्हणून ज्याला सेवा करण्याची इच्छा आहे, तर आपला ऑनलाईन फॉर्म भरायला लागतो. ते फॉर्म भरल्यानंतर सिलेक्शन होतो. त्यानंतर 1 महिना इथे सेवा करायला लागतो. तसे जे प्रभूजी आपल्याकडे हरियाणावरून प्रभूजीकडे आलेत आणि आपले. क्या नाम आपका? मेरा नाम वासन ज्ञान चौधरी है. मैं हरियाणा से हूँ. तो यहाँ पे आने का अनुभव भी इतना सुहाना है कि मेरा यहाँ से जाने का मन ही नहीं कर रहा. तो इस वजह से मैं लोगों को कोशिश कर रहा हूँ कि और जुड़े भगवान के साथ, कृष्णा जी के. राधे राधे. आता इकडे रोजचे कमीत कमी 3 ते 4 हजार लोक येतात. आता इकडे बसण्याची पण एक चांगली व्यवस्था, म्हणजे ज्या काही गोष्टी करण्यात आल्या त्या सगळ्या आता अपुऱ्या पडतात. म्हणजे बसण्याची व्यवस्था पण अपुऱ्या. तर आता सगळ्या ठिकाणी आपण बघतोय की चांगली चांगली बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या सुविधा इथे आता उपलब्ध करून देण्यात येतात. हा जो मंदिर आपण बघतोय श्री राधा गोविंददेव मंदिर. 11व्या शतकामध्ये मुघलांनी जेव्हा आक्रमण केला त्यानंतर संपूर्ण लुटून नेलं. त्यानंतर जे 16व्या शतकामध्ये हा मंदिर तिथे वृंदावनात बांधण्यात आलं, जेव्हा वृंदावनाचा खोज केली का. तर जेव्हा औरंगजेबच्या काळामध्ये औरंगजेब जेव्हा स्वतःच्या लाल किल्ल्यामध्ये बसायचा, तर तेव्हा लाल किल्ल्याच्या पुढे एक असा मथुरेच्या दिशेला एक दिवा पेटता दिसायचा. तर तेव्हा औरंगजेब विचारतो की नक्की हा काय, म्हणजे नक्की आहे काय. तर तेव्हा त्याला समजतं की हा हिंदूंचा मंदिर आहे. तर तेव्हा हा 7 मजली मंदिर होता. वृंदावनचे सगळ्यात भव्य मंदिर 7 मजली. तर औरंगजेब आदेश देतो की हा तोडून टाका, माझ्या किल्ल्यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट इथे मोठी नसली पाहिजे. तेव्हा आदेश जातो आणि मंदिर तोडायला सुरुवात होते. ते वरचे 4 मजले तोडतात. त्यानंतर संपूर्ण मंदिर हालायला लागतं आणि आता जे उर्वरित आहेत ते संपूर्ण 3 मजली मंदिर. आता हे तुम्ही वृंदावनला गेले तर त्या मंदिराचं दर्शन घेऊ शकता. असे राधा गोविंददेव मंदिर. याचा वैशिष्ट्य असा की तुम्ही वृंदावनला गेले राधा गोविंददेव मंदिरमध्ये भगवंताचं दर्शन घेता, तुम्ही वरती बघितला तर एक मोठा घुमट आहे. एका दगडामध्ये बांधलेला जगातील सगळ्यात मोठा घुमट तुम्हाला या मंदिरामध्ये बघता येऊ शकतो. संपूर्ण एका दगडामध्ये ती नक्षीकाम आहे घुमटाची. Oh my God. खूप सुंदर असं बांधले तुम्ही बघू शकता. बाहेर इतकी उतनश, बाहेर एकदम उतनश. वरती आपली कवलं आहे, पत्र आहे वरती, त्याच्यानंतर गॅप आहे मध्ये रोड आणि त्याच्यानंतर ही कवलं आहेत आतून. त्यामुळे जी हवा आहे ते थंडावा राहतो. मित्रांनो बाहेर खूप खूप म्हणजे खूप असं ऊन आहे, भयंकर ऊन आहे आणि आतमध्ये आल्यावर इतकं सुकून वाटतो ना खूपच. आता जेवढे 6 मंदिर आहेत वृंदावनच्या प्रत्येक मंदिरामध्ये असं करण्याचा प्लॅन चालू आहे. वयाच्या 72व्या वर्षी भक्तिवेदांत स्वामीची कृपा अमेरिकेला निघाली. तेव्हा देशातून जलदूत जवळ फक्त 40 रुपये. त्यानंतर प्रभातांनी 12 वर्षामध्ये पुढच्या 12 वर्षामध्ये पृथ्वीला 14,000 प्रदक्षिणा केली प्रचार करत. आता आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये हरे कृष्ण हरे राम घरात की जसं तुम्ही
वामिनावर येणाऱ्या प्रत्येक शहरामध्ये गेलं का तुम्ही आता तसा विश्वासामध्ये तुम्हाला शहरामध्ये दिसेल. आणि आता इकडे बघतोय की संपूर्ण हा जो ग्रामीण विभाग आहे, संपूर्ण इकडचे जे तरुण पोरं आहेत त्यांना संपूर्ण आपल्या कल्चर, आपल्या धर्माबद्दल आणि शैक्षणिकदृष्ट्या त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणार. आता ITI कॉलेज वगैरे बघतो आपण, संपूर्ण आदिवासी या भागातील लोकांना संपूर्ण त्यांना प्रशिक्षण घेतात. त्यानंतर त्यांना पाहिजे त्या ठिकाणी जॉब करू शकतात ना. आपण बघतोय गोपेश्वर महादेव म्हणजे भगवंतांची जेव्हा रासलीला चालू असते तेव्हा शिवजींची इच्छा असते की म्हणजे मला पण त्या रासलीलेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. तेव्हा भगवंत राधाराणी शिवजींना एक गोपीच्या रूपामध्ये तयार करतात. ते गोपेश्वर महादेव खाली मंदिर आहे, ही शिवजींची स्टॅच्यू आहे, खाली गोपेश्वर महादेवांचं मंदिर आहे. आणि हा बघतोय हा आपण निधीवन म्हणजे भगवंत जिथे गोपींसोबत रासलीला करायचे तो निधीवन आपण पुढे बघणार. भगवंताची रासलीला केलेलं ठिकाण वंशीवट जिथे भगवंत आपले वेणुवादन करायचे आणि संपूर्ण गायींना एकत्रित करायचे ते वंशीवट. गोपेश्वर महादेव आपण बघू शकता म्हणजे भगवंतांना असे शिवजींना गोपीच्या रूपामध्ये तिथे हे आपण बघतो की ब्रह्मविमोडलेला म्हणजे ब्रह्माजींना पण भगवंतांवरती डाऊट येतो की नक्की हा कृष्ण जो लहान बाळाच्या रूपामध्ये ते नक्कीच परमपूर्ण भगवंत आहेत का. तेव्हा भगवंत विचार करतात की ब्रह्माजींचा जो डाऊट ब्रह्माजींना आला आहे ते दूर केलं पाहिजे. पण ब्रह्माजी काय करतात की जे भगवंताचे गोळबाल असतात त्यांना लपून ठेवतात. तेव्हा भगवंत काय करतात की जे आपलं संपूर्ण विस्तारित रूप करतात म्हणजे जेवढे गोळबाल आहेत जेवढे वास्तू आहेत त्यांच्या प्रत्येकाचं विस्तारित रूप करतात भगवंत आपला. ब्रह्माजी एक दिवसासाठी ठेवले म्हणजे लपून ठेवतात गोळबालांना. ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे इकडे संपूर्ण पृथ्वीवरचा एक वर्ष होऊन गेलेला असतो. तेव्हा ब्रह्माजी येऊन पुन्हा असे बघतात की बघू आता आपण काय चाललंय कृष्णांचा. तर बघतात की गोळबाल तर इकडे आहेत केलतात. नंतर ब्रह्माजी परत बघतात की ब्रह्माजींनी लपून ठेवले पण गोळबाल ब्रह्माजींच्याकडे असतात आणि सेम इकडे पण एक कॉपी असते तिकडे पण एक कॉपी असते. तेव्हा ब्रह्माजींना समजतं की म्हणजे भगवंतांवरती डाऊट येणे चुकीचं आहे. कारण की भगवंत हे कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. कारण की भगवंत सगळ्या विस्तारित रूपामध्ये येतात. मग तेव्हा आपण बघतो की संपूर्ण भगवंत आपला ब्रह्माजींना विराट रूप दाखवतात, विस्तारित विष्णू रूप दाखवतात भगवंत. आणि तिकडे जसे आपल्याकडे 4 दिशा आहेत आपल्या ब्रह्मांडाला म्हणून 24 ब्रह्माजी आपले आहेत. तसे 5 मुख असलेले असे सहस्त्रमुख असलेले ब्रह्म तिथे भगवंत आमंत्रित करतात. तेव्हा ब्रह्माजींना जो आलेला डाऊट असतो तो संपूर्ण डाऊट क्लिअर होतो. आपण बघतो की ब्रह्मविमोडलेला इकडे आपण बघतो की संपूर्ण माहिती जर तुम्ही हा QR कोड स्कॅन केला तर संपूर्ण तुम्हाला ती माहिती मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती अशा 4 लँग्वेजमध्ये येऊन जाते. हा बघतो की आपण आगासूर म्हणजे एक सापाच्या रूपामध्ये कृष्णांना मारण्यासाठी राक्षस येतो. संपूर्ण तो विशाल काय असतो आपला खाना जबडा उडून बसलेला असतो, गुफेसारखा असतो. संपूर्ण वालवालाचं सामान करतो आपल्या मुखामध्ये. जेव्हा भगवंतांना समजतं तेव्हा भगवंत पळत येतात त्या मुखामध्ये प्रवेश करतात आणि संपूर्ण आपला रूप विस्तारित करतात आणि त्याचा वध करतात त्या आगासूर. इको विलेज म्हणजे गोवर्धन पर्यावरण सुसंगत ग्राम. पर्यावरण सुसंगत म्हणजे आपण बघतो हे जे आपण बघतो कचरा ठेवण्यासाठी हे पण सगळे आपले बांबूचे बनवलेले आहेत संपूर्ण. आणि हा जो कचरा आहे तो संपूर्ण तिकडे एकत्रित करून त्याचा कंपोस्ट खत तयार केला जातो. आणि आपण वृंदावन बघतोय की संपूर्ण झाडं वगैरे व्यवस्थितपणे सगळे फुलले आणि चांगले फुलं आलेले बघतो. तर संपूर्ण जो आपला जो कचरा वगैरे आहे त्याचा खत तयार करून इकडे त्याचा उपयोग करून संपूर्ण वृंदावनमध्ये झाडांना त्याचा उपयोग केला जातो. हे आपण बघतोय मान मंदिर जे राधाराणी जेव्हा श्रीकृष्णावरती रुसते तेव्हा भगवंत मान देतात राधाराणीचं. आपण बोलतो ना की जास्त याला मान पाहिजे तसंच राधाराणी रुसले कृष्णावरती आणि कृष्ण राधाराणीला मनवतात म्हणून हा ठिकाण मान मंदिर. इथे रोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 6:40 ते 7 वाजेपर्यंत ब्रजगीत होतात. म्हणजे जसे वृंदावनमध्ये भगवंतांच्या प्रसन्नासाठी ब्रजगीत होतात
तसेच ब्रजगीत तिथे वृंदामध्ये या वृंदामध्ये होता, त्याचाही तुम्ही चांगला अनुभव करू शकता. भगवंत नृत्य करायचे राधाराणीला प्रसन्न करण्यासाठी मोरासारखा, म्हणून ते मोर कुटीर. वाव. ते राधाराणीचं जन्मस्थळ, ते आपण वृंदावनाचे जे प्रमुख ठिकाण आहे त्यातला हा सगळ्यात प्रमुख बरसाना. असं सांगतो की जर कोण एखादा वृंदावनामध्ये येऊन बरसानाला आला नाही तर त्याला राधाराणीची कृपा त्यावरती होत नाही, आणि जोपर्यंत राधाराणीची कृपा नसते तोपर्यंत माणूस तो बरसानात येऊ शकत नाही. माझं आमचं भाग्य आहे, आम्ही इथं आलो. मित्रांनो, ही गाडी घेऊन तुम्ही पूर्ण वृंदावन फिरू शकता. आता आम्ही चाललो इकडे गोशालेमध्ये. नॉर्मली तसं 7 नंबर या वार्डमध्ये कोणाला परमिशन नाही, पण आपल्या भाऊ मुलं आपल्याला परमिशन भेटलेली आहे. तिकडे आपण किती सुंदर. इकडे राहण्याची व्यवस्था म्हणजे बाहेर देशातले येतात ना, जे फॉरेनर ते इकडे राहतात. आणि इकडे सर्व 5 स्टार म्हणून सर्व फॅसिलिटी आहेत इकडं. आणि झाडं वगैरे बघा, इथं कुठलीही वस्तू बाहेरून येत नाही, पूर्णपणे इथं सर्व बनवली जाते. ईट पण इथंच बनवली जाते मित्रांनो, असा भाऊ बोलतोय. फणस बघा, झाडं किती आलं बघा, छोटे छोटे छोटे. हे बघा खालती पण आलेत मित्रांनो. हा बघा कचरा जमा केला इथं याच्यामध्ये पूर्ण. हां, आणि आपण गोशाळेत गेल्यानंतर बघू तिकडे बायोगॅस, गांडूळ खत, आणि जो याचा पण खत बनवला जातो. हा का इकडे तोच किल्ला आहे जो संपूर्ण पावसाळ्यात जो पाऊस पडतो 11 करोड लिटर पाणी साठवून ठेवला जातो. ते संपूर्ण डॅम वगैरे सगळे ते. आता बघा सर्व सोडून आपण इकडे चाललोय. कम से कम किती किलोमीटर आपण फिरलो असेल? 2 किलोमीटर, म्हणजे पुढे 1 किलोमीटर, 3 किलोमीटर. जी नैसर्गिक म्हणजे आपल्याला मित्रांनो, इथं जर लाईट गेली ना ते 20 सेकंदामध्ये लाईट येते, असं दादा बोलतो. याचं मोजतो मी 1 2 3 4 5 10 ते 14 सेकंदाच्या आतमध्ये लाईट येतेच. बघा खूप सुंदर अशी जागा आहे. तो किल्ला बघा. म्हणजे जर इथे आपण तलाव नसता टाकला, जे पुढे दुसरा मोठा तलाव आहे 11 करोड लिटरचा, तो ओव्हरफ्लो झाल्यानंतर तो पाणी याच्यामध्ये येतो जातो. जे हा तसंच वाया गेला असता पाणी, तो आपण साठवून वेगवेगळ्या इथल्या झाडांना वगैरे ते पाणी आपण देऊ शकतो. चला आपण जाऊया गोशालेमध्ये. सो बघा मित्रांनो किती आहेत. हां, व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो. खूप म्हणजे खूप ऊन आहे, भयंकर ऊन. मला तर वाटतं मी असं पहिले कधी ऊन खाल्लाच नाही, आता खतरनाक ऊन आहे. हां, गायींसाठी असा वैशिष्ट्य की आपण गायींचं इथं दूध काढत नाही. पहिले वासरू जेवढा दूध पिईल तोपर्यंत संपूर्ण वासरूला दूध असतात. त्याच्यानंतर राहिलेला दूध तो काढून फक्त भगवंतांसाठी तो यूज केला जातो. म्हणजे भगवंतांना संपूर्ण जो बनतो अभिषेकसाठी भगवंतांना बालभोग दाखवण्यासाठी अशा त्यासाठी दूध यूज केला जातो. नाही बाहेरचे नाही, या आपल्या मेन भारतीय गाई, या ज्या गाई बघतो ना आपण, या मेन आपल्या देशी गाई. आपली लोक देशी गाई बाजूला सोडले जातात त्यांनी, आणि सगळ्या जर्सी गाई याकडे घेतल्या. या आपल्या प्रमुख देशी गाई आपण बोलतो ना, हे बैल आहेत. हे बैल आहेत. आणि गाई पुढे टाकण्यासाठी मीठ, जे त्यांच्या जिभाला अशी चव. कुठला मीठ आहे? सेंद्रिय मीठ, त्याची मोठी संपूर्ण पंख वगैरे लावलेत बघा. बैलाची उंची बघा, ज्या बैलगाडा शर्यती त्यांच्यासाठी खास सांगतो. बैलाची उंची बघा. चला आता मेन आतमध्ये जाऊया आपण. गोवर्धन गोशाला. मोर पण आहे. हा मित्रांनो, मोर बघा. आपण तिकडे जाऊच, पण आता तुम्हाला दाखवतो. चला.
ते प्रत्येक गाईच्या प्रत्येकाचं नाव आहे. चिन्ह पडतात. मित्रांनो गो सेवा नक्की करा. ती कृष्णा गाय. कृष्णा जेव्हा मी 5वीला होतो 2011ला तेव्हा ती आणली होती कृष्णा गाय. म्हणजे ती आपल्याला हरियाणावरून अशी ठिकाणी दिली होती. 40 किलो ती या पोटामध्ये तेव्हा प्लास्टिक होता. बाबा बाबा. त्यानंतर ऑपरेशन करून तिला वाचवलेले ती कृष्णा गाय. म्हणजे कृष्णा 14 वर्ष झाले तरी ती जिवंत आहे. आता मात्र कृष्णा कृष्णा माथे झाले ते. प्रत्येक गाईला नाव आहे. प्रत्येक गायीला नाव आहेत असं दादा बोलतो. बघा ना किती सुंदर असं बनवलेलं आहे. माधुरी हिचं नाव माधुरी आहे मित्रांनो. यूट्यूबमध्ये कोण बघत असेल आमची व्हिडिओ बघा माधुरी. तुमच्यासाठी ती माधुरी असेल पण आमच्यासाठी आपलीच गायच आहे माधुरी. हिचं नाव माधुरी आहे. तिकडे बैल तिकडे गाई. हे बघा गाईला म्हणजे कवा खास बी झाली ना ते सर्व सोयी पण आहेत तिकडे. ब्रश आता ही वेळ झाली आहे त्यांचं खाण्याची. आता 15 ते 20 मिनिटामध्ये त्यांचा सगळा खाना दाना टाकतील. सगळं त्यांचा टाइम टेबल असतो संपूर्ण दिवसाचा. ती गाडीला आपण बघतो प्रत्येक तिथे फॅन वगैरे सर्व एकदम थोडा पण कचरा नाही. पेंडा आहे म्हणून आता त्यांना घाण टाकायची म्हणून इथे ठेवल्यात पेंडा. नाही तर या साईडची जागा बघा तुम्ही एकदम साफ आहे. आणि जिथं खातात ना तिथं पण बघा तुम्ही वा एकदम पूर्णपणे धुवून घेतलेले. आता त्यांना जेवण टाकायचं म्हणून म्हणजे त्यांचा खाना टाकायचं म्हणून खाऊ हे बघा रेडी करत लावलं इकडे. इथं रेडी करत लावलंय. आता त्यांना सर्वांना टाकतील. खूप मोठी आहे. गायचं शेण गोमूत्र आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट इथे तयार केले जातात. संपूर्ण गो प्रोडक्ट चल इकडे संपूर्ण इथेच बनवलं सगळं गो प्रोडक्ट. गायचं शेण गोमूत्र वेगवेगळे नैसर्गिक जडीबुटी कशासाठी यूज केला जातो म्हणजे आपल्या वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या औषधं किंवा घरामध्ये पवित्रता करण्यासाठी धूप वगैरे. अगरबत्ती विकत येतात ना विकत. परफ्यूम आहे काय? परफ्यूम आहे मित्रांनो बघू शकता. परफ्यूम वगैरे सगळं आहे. हे शेणापासून बनवलेलं आहे. दिवा मोरिंगा कॅप्सूल म्हणजे आपण बोलतो ना शेवगा त्याच्या पानांचा कॅप्सूल तयार केला जातात. म्हणजे ते सुकवून त्याची पावडर करून ते कॅप्सूल तयार केलं जातं. प्रोटीन एक साबण घेतले आता मी हे बघा इथून बघूया. कारण की याच्यामध्ये कुठलाच अल्कोहोल वगैरे काय नाही. म्हणजे ओरिजिनल इको फ्रेंडली बनवली जाते इथे. हे बघा खूप म्हणजे खूप फिरलोय आता मित्रांनो. आता बघू चला पुढे आराम करू. आता व्हिडिओ लवकरच संपवतो. गोबर खत हां चला गांडूळ खत. चला खत कसा बनतो ना ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खूप फिरण्यासारखं आहे पण आता ऑलरेडी ऊन एवढा आहे ना
तर चालू तर नाही वाटत, पण काय करू तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बनवले मी. 41 टेम्परेचर आहे मित्रांनो, विचार करू शकता. जे दिवसाला 500 किलो खत करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये. गांडूळ खत दिवसाला 500 किलो गांडूळ खत तयार होतं. हा संपूर्ण गांडूळ खत संपूर्ण शेतीसाठी आहे करतात. याच्या गांडूळ बोलतात का? म्हणजे शेण दिवसाला 500 किलो? हा दिवसाला 500 किलो. रोज काढतात का कसं काय? ते आता साठवून ठेवतात ते तिकडे पुढे शेतीचं गोडा नाही ना. हा बायोगॅस आहे. 12 क्युबिक मीटरचा क्षमता. संपूर्ण शेण याच्यामध्ये टाकून गॅस तयार होतो, म्हणजे स्लरी ते सगळी शेतीसाठी वापरतात. बघा म्हणजे कुठल्याच गोष्टीची तर नकार, म्हणजे कुठल्याच गोष्टीची तर मित्रांनो सर्व गोष्टीची तर विल्हेवाट व्यवस्थितपणे लावली जाते. पाला बोला तर पाल्याचा पण इथं गॅस म्हणजे खत वगैरे बनला जातो. संपूर्ण 11 करोड लिटर क्षमता असलेला उन्हाळ्यात आपण म्हणजे सगळा भरलेला असतो पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यात तरी पण म्हणजे हा वेस्ट तसा जर आपण काय केलं असतं तर वेस्ट पाणी निघून गेलं असतं, नदीला गेला असता, तो आपण मधल्यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. तिकडे किड झोन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी, रमण देते. तिकडे आपले घोडे वगैरे आहेत, घोड्यांचा इकडे घोडे वगैरे आहेत, पण आता घोडे वगैरे तुम्हाला दाखवत नाही. त्या 3 गाड्या भिवंडीवरून आणले, भिवंडीवरून गाड्या आणल्यात, पण आता एवढी चालण्याची क्षमता भिवंडीमध्ये जास्त गाड्या आहेत. चालण्याची क्षमता कमी राहिली, कारण की खूप चाललो. कम से कम 1.5-2 तास झालं चालतोय. उन्हाच्या मुलं जाम त्रास होतोय, तरी पण तुमच्यासाठी पूर्ण फिरून व्हिडिओ बनवले. नेक्स्ट टाइम सगळं जर व्यवस्थित बघत असेल तर एकदम व्यवस्थित टाइम सकाळी लवकर यायचं, 10 ते 12च्या आतमध्येच येऊन बघून जायचं, किंवा 4 वाजता यायचं, 4 ते 6. 4 वाजता आलं तर एकदम बेस्ट. 4ला संपूर्ण 2 तासात वृंदावन बघून होतो. त्यानंतर 6 वाजता आपली 6:20ला यमुना आरती असते. ती यमुना आरती पण आपल्याला व्यवस्थित अटेंड करता येते. जेव्हा आपण यमुना आरती आणि ब्रजगीत अटेंड करतो तेव्हा संपूर्ण माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातो. एक वेगळीच अनुभूती असला. मित्रांनो व्हिडिओ इथं संपतोय. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि खालच्या लाल कलरचं बटन आहे थोडं दाबा, थोडा काही करा. जय श्री कृष्ण. त्याचं नाव हनुमान आहे, त्याचं नाव हनुमान आहे, त्याचं नाव कृष्ण आहे. तसं नाही, शेंगा बघा किती मोठी बघा. माझा हात एक पूर्ण हे बघा, ते यांची बघा, त्यांना हनुमान आहे. हे बघा, हे बघा, हे काहीच नाही अजून.